प्रथम पर्यायानुसार मी आपल्याला एक असा पुत्र देईन जो प्रचंड बुद्धिमान आणि धर्माचं आचरण करणारा असेल, परंतु त्याचं आयुर्मान केवळ 16 वर्षांचंच असेल. तर द्वितीय पर्यायानुसार दीर्घायुषी परंतु दुष्ट स्वभावाचा आणि सुस्त प्रवृत्तीचा पुत्र लावेल. हे महादेवा, आम्हाला बुद्धिमान आणि कीर्तिमान पुत्र प्राप्तीचं वरदान द्यावं. तथास्तु. यथावकाश मरुध्वतीला पुत्रप्राप्ती झाली आणि उभयतांनी आपल्या पुत्राचं नामकरण केलं मार्कंडेय. मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान आणि भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त होता. मार्कंडेय अल्पायुषी असल्यामुळे त्याच्या वाढत्या वयाबरोबर ऋषी मृकुंडू आणि मरुध्वतीची चिंताही वाढू लागली. त्यांच्या चिंतेचं कारण विचारलं असता महादेवांच्या भविष्यवाणीबद्दल त्याला समजलं आणि या उद्भवाच्या परिहारार्थ मार्कंडेयानं महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यास प्रारंभ केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. वाळूच्या शिवलिंगासमोर एका पायावर उभं राहून मार्कंडेय शिवाराधनेमध्ये दंग होता. त्याच्या 17व्या वर्षाचा पहिला दिवस उजाडला आणि भविष्यवाणीनुसार यमदेवांचे 2 दूत मार्कंडेयाच्या प्राणहरणार्थ पृथ्वीतलावर आले. परंतु मार्कंडेयाच्या तपस्येचं तेज इतकं प्रखर होतं की यमाचे दूत त्याच्या जवळही पोहोचू शकले नाही. यमराज क्रोधित झाले आणि मार्कंडेयाला घेऊन जाण्यासाठी स्वतः आले. यमराजांनी तत्काळ आपला मृत्यूपाश मार्कंडेयावर टाकला आणि त्याला शिवलिंगापासून दूर ओढला. हळूहळू मृत्यूपाश मार्कंडेयाच्या गळ्याभोवती आवळला जाताच मार्कंडेय असहाय्यपणे रडू लागला. पण त्याही अवस्थेत त्याची शिव आराधना सुरूच होती. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मी तुझे प्राण हरण करण्यासाठी आलोय मार्कंडेया. चल माझ्या बरोबर. तुझी तपश्चर्या माझा मृत्यूपाश उगारून देण्या इतकी समर्थ नाही मार्कंडेया. तुझं मरण अटळ आहे. तुला माझ्या बरोबर यमलोकी यावंच लागेल. चल. आपल्या भक्ताची ही असहाय्य अवस्था पाहून देवाधिदेव महादेव साक्षात प्रकट झाले.
नामस्मरण करणाऱ्या सद्भक्तांना मोठा त्रास देऊ नकोस. तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास्तव इथे आलेला आहेस हे मी जाणतो. परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात येईल. त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्त आहे यमधर्मा. कारण मी मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान देणार आहे. क्षमा असावी महादेवा, क्षमा असावी. मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो. पण हा दिव्य बालक आपला परमभक्त आहे. आपल्या आदेशाविना या बालकाच्या प्राणहरणाचे सामर्थ्य माझे ठाई नाही. भोलेनाथ, क्षमा करा, क्षमा करा त्रिनेत्रधारी, मला क्षमा करा. अशा प्रकारे देवाधिदेव महादेवांकडून चिरंजीवित्वाचं वरदान प्राप्त करून मार्कंडेय स्वगृही परत आले.